अरे आपण आईस्क्रीम खायला जायचं कसं? अरे चला चला. अरे मी चॉकलेट घेतोय. ए नाही मला घ्यायचंय राव चॉकलेट. अरे नाही मला पाहिजे यार चॉकलेट. ए मला घेऊ दे की. मला आवडतं चॉकलेट. ठीक आहे चल घे. मी राजभोग घेतो. ए तुम्ही कोणी राजभोग घ्यायचं नाही ना पण. मी मँगो घेतोय. हो चालेल मी व्हॅनिला घेतो. ठीक आहे चला 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 पटपट. तुला लक्षात आहे ना माझं चॉकलेट आहे. परत नाही भांडायचा. ठीक आहे माझा राजभोग. ए अरे तुला मँगो आहे ना. मला मँगो खूप आवडतं रे. मस्त आहे. अरे आईस्क्रीम घेताना मी त्या काकांना सहज विचारलं की आईस्क्रीमचे कप किती विकले गेलेले. अच्छा मग काका काय म्हणाले? आंब्याचे 150, चॉकलेटचे 100, व्हॅनिलाचे 75 आणि राजभोगचे 50. मग एवढे कसे लक्षात ठेवायचे? आपण चित्र काढून ते लक्षात ठेवू शकतो. हो पण एवढे चित्र कसे काढणार आपण? ठीक आहे तर नंतर बघू. आता आपण जाऊ. अरे काल आपण जे आईस्क्रीम खाल्ले त्या कपांची चित्र काढली. अरे 150 चित्र काढली. त्यापेक्षा जास्त असतील तर काय करायचं? अरे मग काय कर? हा आपण दादाला विचारू. चला. अरे काय झालं? अरे काल आम्ही आईस्क्रीम खाल्लं आणि त्या कपांची चित्र काढली. बर. अरे अखंड 150 चित्र काढली आम्ही. 150? बापरे एवढी? त्यापेक्षा जास्त असतील तर कशी काढायची? मग आम्ही काय करू? अच्छा अरे कसं आहे, अशी एखादी जर माहिती दाखवायची असेल ना तर आपण स्तंभालेखांच्या माध्यमातून ती दाखवू शकतो. आपण एक काम करूया, स्तंभालेख समजून घेण्याआधी हीच थोडीशी मांडणी आपण आधी मैदानावरती समजून घेऊ आणि मग स्तंभालेख शिकू. चालेल? चला आपण आधी मैदानावर जाऊया आणि मग पुन्हा येऊन स्तंभालेख शिकूया. चला चला चला. तुम्ही खाल्लेला आईस्क्रीम आणि त्याचे विकलेले कप याच्या आधाराने तुम्ही चित्रालेख काल काढला होता. पण तीच माहिती थोडीशी या फरशीवरती आपण समजून घेऊया. ठीक आहे. आता ही प्रत्येक फरशी म्हणजे 1 एकक बाय 1 एकक अशी आपण समजूया. ठीक आहे. प्रत्येक फरशी म्हणजे 10 कप असं आपण समजणार आहोत. त्याप्रमाणे प्रत्येक फ्लेवरचे तुमचे किती कप झाले त्याप्रमाणे 10 10 10 10 असं आपण 1 2 3 4 लिहित पुढे जाणार आहोत. ठीक आहे. सुरुवातीला सगळेजण या काळ्या फरशीवरती या. चला. शाबास. तुझा फ्लेवर कुठला होता? किती कप होते? 50. बर. त्याप्रमाणे आता किती फरशा लागतील तुला? 5. कर बरं एक एक लिहित जा पुढे. हम्म हम्म हम्म. शाबास. आता त्या फरशीमध्ये तू उभा राहा. मस्त. आता अमोलचे 50 कप झाले. तुझे किती होते? 150. ठीक आहे. मग किती फरशा लागतील तुला? चल एक एक करत जा बरं पुढे. तो बरोबर करते का बघा. शाबास. थांब आता तिथे. चला तुझे किती झाले? म्हणजे 150 कप. चला तुझे किती आहेत? 75. म्हणजे किती लागतील फरशा? 7 आणि अर्धी. चल.
तुला किती आता 5च हवेत ना? म्हणजे अर्ध्या फरशीवरती ओळख आणि तिथे उभा राहा. शाबास. चला, प्रेमचे 75 झाले. तुझे किती आहेत अमित? माझे 100 आहेत. मग किती फरशा लागतील? 10 फरशा लागतील. चल काढायला लाग. अरे वा, याच्यातून पटकन कळतंय का? शाबास. तुम्हाला आता याच्यातनं जास्ती चटकन समजलं का? ही मांडणी चटकन समजलं. शाबास. या इकडे. आता हीच माहिती आपण आलेखाच्या माध्यमातून कशी दाखवू शकतो ते आपण बघूया. हा, तुम्ही काय काय साहित्य आणले दाखवा बरं मला. हे बघ दादा, सगळं साहित्य आणलंय आम्ही. अरे सगळंच आहे की. चला वर जाऊन बघूया. हा, चला चला चला. तुम्ही काल सगळेजण आईस्क्रीम खायला गेला होतात. हा, प्रत्येक फ्लेवरचे किती कप विकले गेलेत याची तुम्ही संख्या बघून त्याचा एक चित्रालेख काढलात. हा, काही वेळापूर्वी आपण मैदानावरती जाऊन एक फरशी म्हणजे 10 कप असं समजून त्या त्या फ्लेवरसाठी उभे राहिलो. आता हीच माहिती स्तंभालेखाच्या स्वरूपात कशी दाखवता येईल ते आपण आता इथे बघणार आहोत. हा, कशी काढता येईल सांगा बरं. कोण काढेल? मी. तू काढशील? चल काढ काढ काढ. हा, कसं काढता येईल आपल्याला? पहिले एक्स आणि वाय अक्ष काढून घे. चालेल चालेल. हा, 1 सेंटीमीटरच्या अंतरावर आईस्क्रीमच्या फ्लेवरचे नाव. चालेल, बरोबर. उभ्या अक्षावर कपांची संख्या लिहू. बरोबर, हेही चालेल. 1 सेंटीमीटरवर 1 कप घेऊ. चालेल. अरे पण एकदा मोजून बघ बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24च आहेत. हा, पण आपल्याकडे कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 150 कप आहेत ना. मग ते इथे मावतील का? हा, हो. म्हणूनच आपण आता वाय अक्षावरती प्रमाण घेऊ. कसं घेणार? 1 सेंटीमीटर म्हणजे 5 कप. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 कप. हा, 1 सेंटीमीटर म्हणजे 20 कप. बरोबर. आता तुम्ही सांगितलं त्यापैकी कुठलंही प्रमाण आपण इथे घेऊ शकतो. पण आत्तापुरतं आपण 1 सेंटीमीटर बरोबर 10 कप हे प्रमाण घेऊया. चालेल? हो. मग आता असे आपण 1 सेंटीमीटर वरती 10 असं 10 20 30 40 असं करत करत 150 पर्यंत असं लिहूया. एवढं बसेल इथे? अगदीच. आता आपण स्तंभालेख काढूया. चालेल? तुम्ही आता ही आलेख वही आणलीच आहे. अमोल, या आलेख कागदावरती मी सांगतोय तसं आता एक एक काढायला लाग. चालेल? ठीक आहे, मी काढतो. सगळ्यात आधी आता पेन्सिलनी ठळक एक आडवी रेष काढ बरं. हा, आता याला एक्स अक्ष असं नाव देऊया. बरोबर. आता या एक्स अक्षाला काटकोनात छेदणारा असा एक वाय अक्ष काढूया. हा, आता यांच्या छेदन बिंदूला ओ असं आपण म्हणणार आहोत. हा, बरोबर. आता एक्स अक्षावरती ओ पासून 1 सेंटीमीटर अंतरावरती आपण खुणा करत जाऊया. कर बरं. हा, आत्ता तात्पुरता आपल्याला समजण्यासाठी या बिंदूंना ABCD अशी नावं आपण देऊया. ठीक आहे? खरं तर आलेखात दाखवण्याची पद्धत ही नाहीये, पण सुरुवातीला आपण समजून घेण्यासाठी या बिंदूंना नावं देतोय. ठीक आहे? हा, आता वाय अक्षावरती प्रत्येक 1 सेंटीमीटर बरोबर 10 कप असं प्रमाण घेऊन आपण 10 20 30 असे अंक 150 पर्यंत लिहिणार आहोत. लिही बरं. हा, बरोबर लिहितोय ना तो? हा, शाबास. बरोबर. आता स्तंभ काढण्याकरता आईस्क्रीमचा फ्लेवर आणि संपलेल्या कपांची संख्या
असा एक गट आपण लक्षात घेऊया. पहिल्यांदा कुठला फ्लेवर बघूया? राजभोग. चला, राजभोग आईस्क्रीम आणि 50 कप, बरोबर ना? हा, अशी जोडी आपण घेऊया. पट्टीच्या मदतीने राजभोग आईस्क्रीमचा स्तंभ वाय अक्षावरच्या 50 अंकापर्यंत काढ. जमेल तुला? हो जमेल. मला तू आंबा आईस्क्रीमची जोडी सांग बरं. 150 का? मग आता दुसरा स्तंभ आपण सीडी या नावाने तिथे लिहूया. मग सीडी हा स्तंभ वाय अक्षावरच्या कुठल्या अंकापर्यंत काढावा लागेल? अर्थातच 150 पर्यंत. शाबास. अशोक, तू काढ बरं आता स्तंभ. स्तंभ सीडी आपल्याला इथे काढायचा आहे. 150. बरोबर, शाबास. मुलांनो, आलेख काढताना कायम एक काळजी घ्यायला पाहिजे बरं का. स्तंभ काढताना किंवा तो दाखवताना त्याची आडवी ओळ आणि उभी ओळ याची जोडी व्यवस्थित जुळली पाहिजे. आणि हे सगळं काढताना स्तंभांची रुंदी आणि 2 स्तंभांमधलं अंतर हे समान राहील याकडे लक्ष द्यायला लागतं. कळलं? 2 स्तंभांमधलं अंतर समान असेल हे कायम आपण बघत राहायला पाहिजे. मग आता उरलेले स्तंभ तुम्हाला काढता येतील का? हो, आम्ही काढतो. मस्त. प्रेम, तू व्हॅनिला फ्लेवर साठीचा स्तंभ काढ. शाबास. हा, आणि अमित, तू चॉकलेट फ्लेवरचा काढ. चल. काढतो. आता आपला स्तंभालेख पूर्ण झाला. शाबास. बघू. वा, मस्त. मुलांनो, आपल्याला हवा असेल तर हे स्तंभालेख आपण रंगवू सुद्धा शकतो बरं का. तर अशा प्रकारे चित्ररूप आपल्याला स्तंभलेख रूपात दाखवता येतं. ठीक आहे. आता घरी गेल्यावरती अमोल आणि अमित यांनी जे प्रमाण सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण स्तंभलेख काढूया. जमेल सगळ्यांना? हो जमेल. दाखवाल ना मला उद्या? चला भेटूया. मग आपण काय शिकलो? दिलेली माहिती स्तंभालेख स्वरूपात दाखवता येते. स्तंभालेख काढताना सर्व स्तंभांची रुंदी समान असते. 2 लगतच्या स्तंभांमधील अंतर हे समान असतं. स्वाध्याय: निसर्ग मित्रच्या प्रकल्पात विविध शहरातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यांची माहिती पुढील तक्त्यात दिली आहे. त्यावरून या माहितीचा तपशील दाखवणारा स्तंभालेख काढा. शहराचं नाव, विद्यार्थी संख्या: पुणे 250, ठाणे 50, गडचिरोली 15, जम्मू 15, सोलापूर 35, गुवाहाटी 20, दिल्ली 70. तुमच्या वर्गातील 5 मित्र एका आठवड्यात घरी किती लिटर पाणी वापरतात याची माहिती एकत्र करा आणि त्याचा स्तंभालेख काढा.